तुम्ही ओके. बघाल तर आजकालच्या मम्मी पप्पांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तो मोबाईलच घेतो किंवा हं. घेते. पण तुम्हाला खरं सांगू याला आई वडीलच जबाबदार आहेत असं मला वाटतं. ओके. मी थोडं लॉजिकली बोलते हं, की काय होतं समजा तुमच्याकडे कोणी पाहुणे आलेत हं, आणि ते मम्मी हे करायचंय किंवा मस्ती करताय तुम्हाला डिस्टर्ब हं. करताय तुम्ही काय करता, हा मोबाईल घे बस. सो इनडायरेक्टली तुम्ही टाळलत. बरोबर. काय देऊन? मोबाईल घेऊन. त्या मुलाने सबकॉन्शियस माइंडमध्ये हे घेतलं की मला जर मोबाईल पाहिजे असेल तर मला ह्यांना डिस्टर्ब करायचंय, मला मोबाईल मिळणार. ओके. ट्राय टू अवॉइड. हं. दुसरं खूप कॉमन आहे मी सांगते. हा ना मोबाईल बघितल्याशिवाय जेवतच नाही. हां. आहे की नाही हे कॉमन आहे? करेक्ट. हो. आमच्या घरामध्ये सेम प्रॉब्लेम्स होतात. हँडल विथ केअर. आता काय करायचं? आता मला काय होतं ना, आपली मुलं बाहेर पण वावरतायत, मुलं पण बघतायत, हं, "अरे, मी हे बघितलं, ते बघितलं." मग त्याची ती क्युरिओसिटी असते. आमच्याकडे जेवताना क्लिअर झालंय, की हं. जेवताना एकतर मी माझ्या मुलाला स्तोत्र म्हणायला शिकवलंय आणि जेवताना म्हणतो, "बाबू मला ना आठवत नाही." ती दुसरी लाईन काय होती रे? मग तो म्हणतो, "तू थांब. किती वेळा बोलते तरी तुला येत नाही." हं. त्याचा कॉन्फिडन्स नेक्स्ट लेव्हलला. ओके. मी नेला ना, हां, की मला येतंय, मम्मीला येत नाही. हां. हां, मग जरा म्हण ना, मला आवडतं. मग हे एकदा दोनदा झालं, की चेंज करायला पाहिजे ना आपल्याला पॅटर्न. बरोबर आहे. मग म्हणते, "बाबू तू बोल ना, तुझ्या आवाजातलं मला फार छान वाटतं." मग तो म्हणतो, "तू माझ्याबरोबर म्हणणार की मागे?" मग मी सांगणार, "नाही, मी तुझ्याबरोबर म्हणणार." ओके. त्याच्यामुळे काय होतं, की त्याला काहीतरी मी कारण दिलं, की हं. जेवताना काय करायचंय. ओके. मग आपले समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला दिलंय, "वदनी कवळ घेतात ते घ्या." हां. वदनी कवळचे बरेच व्हर्जन आहेत. खूप सुंदर, सुंदर आहेत. ते घेऊ ओके. शकता. नाही आवडत आहे, तुम्ही एखादा मंत्र घ्या, बाप्पाचा हं, मंत्र घ्या, काही घेऊ शकता. हं. तो एक भाग होऊ शकतो, फार सुंदर. बरोबर. बरं, आपण असं प्रिटेंड करायला पाहिजे, की मला येत नाहीये, पण तुला येतंय. हां. माझा लेक वदनी कवळ घेतात, जेवायला बसतो. ओके. पहिली गोष्ट. बरं आता ती वदनी कवळ झाली 1 मिनिटाची. हं. कमीत कमी 15-20 मिनिटाचं सेशन आहे ना हो, जेवणाचं. बरोबर आहे. मग आय स्टार्टेड इम्प्लिमेंटेड, की "बाबू तू काल शाळेत काय केलं?" हं, मग मला त्याच्या मित्राचं नाव माहिती असतं. हं. "मग अरे तुझ्या त्या मित्राने काय केलं होतं? आज त्याचं कसं होतं? त्याने काय आणलेलं टिफिनमध्ये?" की "मी बघितलंय ही ॲक्शन घडलेली आहे. हं. हातातला मोबाईल त्याने ठेवलाय." "मम्मा तुला माहिती आहे?" माझं काम ओके. झालं. धिस इज हाऊ वी हॅव टू ॲक्ट असं मला वाटतं.